जमाना बदल गया है दोस्तों. खरं आहे ते. आज काळ बदलला आहे. आधी प्रेम बगीच्यात बसून व्हायचं. मात्र आजच्या घडीला सोशल मीडियावर प्रेम होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. हे प्रेम आभासी की डोळस की अंधविश्वासी हे ठरवण्याची आज वेळ आली आहे. जामनेरमध्ये घडलेली घटना बघा. जामनेरच्या एका तरुणाशी पुण्याच्या एका तरुणीचे सोशल मीडियावर प्रेम जुळले. मग काय, या प्रेमाला बहर आला. दोघंही एकमेकांना इंस्टाग्रामवर म्हणा किंवा अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून गुलुगुलू गोष्टी करायला लागले. आणि एक दिवशी अचानक ती तरुणी 350 किलोमीटर दूर असलेल्या जामनेर या गावात येऊन पोचली. लैला से मिलना है मजनू को और मजनू को मिलना था लैला से. त्यामुळे झाले असे की ती तरुणी थेट जामनेरमध्ये आली. जामनेरमध्ये आल्यानंतर तिने त्या प्रेमीयुगलाच्या घरात प्रवेश केला. घरात बघते तर काय, तिचे डोळेच दिपले. याच्याशी आपला संसार होईल का? हा आपल्याला सुखात ठेवील का? असे अनेक प्रश्न तिच्या मनात निर्माण झाले. पण त्या तरुणाचे आईवडील फार समजदार होते. त्यांनी त्या मुलीची समजूत काढली, तिच्या पालकांशी संवाद साधला आणि तुमच्या मुलीला घेऊन जा, ती आमच्याकडे राहू शकत नाही, अशी प्रांजळ कबुली त्या तरुणाच्या पालकांनी त्या मुलीच्या पालकांशी बोलताना दिली. मुलीचे पालक आले. त्यांनी त्या तरुणाच्या पालकांशी आभार मानून त्यांच्याशी संवाद साधला आणि आपल्या मुलीला आपल्या घरी घेऊन गेले. तर असे असते हे आभासी प्रेम. समाज माध्यमावरील प्रेम करताना काही गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. समोरचा कोण, कसा, त्याचे व्यवसाय काय, तो काय करतो, तो आपल्याला सुखी ठेवू शकतो की नाही, की केवळ प्रेमाच्या गप्पा मारून आपली फसवणूक तर करत नाही ना, याची शहानिशा आजच्या काळात तरुण तरुणींनी केले पाहिजे हे निश्चित आहे. यातून काही बोध घेतला पाहिजे. अन्यथा प्रत्येक दोघांचे जीवन सुखाचे राहणार नाही, हेही तितकेच शक्य आहे.